मिथून होईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र स्वतः लीड त्या ठिकाणी मिथून होईल या खेळाडूंना मात्र घेतला. मग चढाईच्या माध्यमातून असेल, पकडीच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी आपलं नक्कीच वर्चस्व आणि कर्तृत्व मात्र सिद्ध केलं. आता मात्र प्रीतम इकडे संकल्प कन्स्ट्रक्शन संघाचा हा खेळ पाहतोय. कोपरारक्षक म्हणून कल्पेश सातंक या ठिकाणी आपला खेळ करतोय. एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मोठा अनुभव कल्पेश याला देखील आहे. आत्ताच विवाह बंधनात देखील अडकलेला आहे आणि निश्चितपणे लगेचच ही कबड्डी खेळण्यासाठी मात्र निश्चित सज्ज झाला. ही कबड्डी अशीच आहे मित्रांनो, ही ओढ लावते आणि मात्र बरोबर मैदानात आणून सोडते. मग तुम्ही करा, हे असंच आहे. कबड्डी क्षेत्र हे मित्रांनो मोठं होण्याचं कारणच हे आहे. एक लढा असतो, तो एक आवड असते, हे एक इम्प्रेशन असतं, एक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला खेचून आणण्याची ताकद ही कबड्डी खेळामध्ये आहे. खेळायचं आहे, गडे खेळायचं आहे, कबड्डी खेळ गडे खेळायचं आहे आणि हाच कबड्डीचा खेळ. आता मात्र ओ हो 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 नक्कीच या ठिकाणी आपण मगाशी एका सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं. त्यामध्येच आदरणीय महालक्ष्मी ट्रेडर्सचे मालक कपिल खंडागळे यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी जे टीव्ही आहे हे अर्थात त्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. अर्थात आदरणीय महालक्ष्मी ट्रेडर्सचे मालक कपिल खंडागळे आपलं देखील या ठिकाणी आभार. पण या स्पर्धेसाठी आपण टीव्ही मात्र दिलेली आहात. आपलं मनस्वी स्वागत आहे, धन्यवाद. प्रीतम अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला संघ म्हणजेच पुजल पाटर्स आपण खऱ्या अर्थानं आता वॉशिंग मशीन पर्यंत पोहोचलेला आहात आणि या सामन्यामधून कोणता संघ विजयी होणार तो देखील तिथे जाऊन पोहोचणार आणि नंतर मात्र फ्रीजसाठी संघर्ष सुरू होणार. एक औपचारिकता आहे, विनोदाचा भाग म्हणून आपल्यापर्यंत सांगतो. कारण स्पर्धा ही गोड स्पर्धा असते, तुमच्या आमच्यामध्ये लागलेली ही गोड स्पर्धा असते आणि या स्पर्धेमधून चांगलं तेवढं घ्यायचं आणि वाईट तेवढं सोडून द्यायचं, हा सकारात्मक दृष्टिकोन मित्रांनो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता किती मोठा वाद झाला, किती भांडलो तरी पुढच्या स्पर्धेच्या वेळेला मात्र आपण एकत्रित येत असतो आणि आपला तालुका हा आपल्या तालुक्याचा खेळ हा अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. असे अनेक प्रसंग फक्त तालुका स्पर्धांमध्ये येतात किंवा पंचक्रोशी स्पर्धांमध्ये येतात किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये येतात, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये येतात, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, असे अनेक गोडकडू प्रसंग मात्र आपल्या समोर असतात. मग पुन्हा एकदा आपण नव्या दमानं आपली स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज होत असतो. 1-2 कैवल्य 7 स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. कैवल्य 7 स्टार या संघाचे संघमालक आहेत मनोज भगत आणि संकल्प कन्स्ट्रक्शन्स या संघाचे संघमालक आहेत कैलास पाटील. असे हे दोन संघमालक अर्थात कैवल्य 7 स्टार्स आणि संकल्प कन्स्ट्रक्शन सेमी फायनलचा सामना. बक्षीस मात्र निश्चितपणे
मनीष मिसाळ, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय, स्टेजवर यायचंय. मनीष मिसाळ, आपण प्लीज व्यासपीठावर यायचंय. एक दोन साठी पुन्हा एकदा प्रीतम. प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच. हो हो हो, आता मात्र उत्तम आपल्या प्रॉपर गुणवत्तेचं प्रदर्शन या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून मात्र आपल्या समोर मांडलं गेलं. खूप सुंदर या ठिकाणी टॅकल्स अर्थात 14 मात्र काढला आणि अजून एका गुणांची भर आपल्या संघासाठी गेली. इकडे मात्र काहीच आपल्या संघाचं ओझं वाहताना आपण मिथून होईल याला पाहतोय. गुणफलक बरोबर आहे ना, 1-3. कैवल्य 1 आणि संकल्प 3 उलट आहे. संकल्प 2 कैवल्य 4. टाइमपास खेळ मात्र इथे सुरू झाला, कारण 2 गुणांची आघाडी आपल्या संघाच्या बाजूने असताना मात्र प्रतिस्पर्धी संघाला तशाच पद्धतीने ठेवण्याचा या ठिकाणी संकल्प केला जाय आणि संकल्पकडून या ठिकाणी रुपेश 1 नंबरची जर्सी प्रदान केलेलं रुपेश आता मात्र पुन्हा एकदा मिथून होईल.
एक यशस्वी चढाई बहादर आहे. खरं तर सेमीफायनल मध्ये एकदा संघ दाखल झाले की मग बक्षीस पात्र तर निश्चितच झालेले असतात. एक कोणता तरी चषक, एक कोणता तरी बक्षीस हे मात्र आपल्याकडे आलेलेच असतात. तर नंतर मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जी वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षीस असतात, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, उत्कृष्ट चढाई असेल, उत्कृष्ट पकड असेल, त्यासाठी खरा कस पणाला लागत असतो. मग इथे तर सोन्याची अंगठी आहे आणि सोन्याच्या अंगठीचा मानकरी मात्र कोणता संघ ठरणार आहे हे देखील पाहायचं आहे. मग चांदीचं ब्रेसलेट आहे, ते देखील हातात घालायचं आहे, मात्र कोणाच्या हातात बसणार. अजून एक चांदीचं ब्रेसलेट आहे, ते देखील कोणाच्या हातामध्ये शोभणार. अशाच खेळाडूंच्या हातामध्ये शोभणार जो कबड्डीचा खरा खेळाडू आहे. मग पकडीच्या माध्यमातून असेल, चढाईच्या माध्यमातून असेल, आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी मात्र एक सोन्याची अंगठी त्याच्या अंगठीमध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी ओवली जाणार. अर्थात मुरुड तालुक्याच्या शिरपेच्या मध्ये सुद्धा हा या कबड्डी लीगच्या माध्यमातून मात्र ओवला जातोय आणि अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप आपल्याला पाहायला मिळणार, जो अंतिम क्षणामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये, फायनलमध्ये या दोन संघांच्या माध्यमातून होणार. कारण पुजेल फायटर्स हा संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे आणि कैवल्य सेवन स्टार आणि संकल्प कन्स्ट्रक्शन यामधून एक संघ मात्र जाणार आहे. अजून देखील निश्चित सांगितलं जात नाहीये, अजून नक्की केलं जात नाहीये, अजून या नावावर शिक्कामोर्तब मदत केलं जात नाहीये. कारण 3-5 असा गुणफलक इथे आपण पाहतोय. संकल्प या संघाकडे 3 आणि कैवल्य या संघाकडे 5 अशीच ही गुणांची मालिका आपण पाहतोय. अशाच या गुणांची या ठिकाणी आपण नोंदणी झालेली पाहतोय, नोंद झालेली पाहतोय. सामनाधिकारी म्हणून प्रणित असेल, गणेश असेल, त्यानंतर अनिल गळवी असतील. त्या ठिकाणी निश्चितपणे आपलं काम, आपलं कर्तव्याची बजावणी मात्र या ठिकाणी होत असताना पाहतोय. तर तिकडे मात्र गणपत भोईर असतील, मदन पाटील असतील, सचिन पाटील, सतीश भगत असे या ठिकाणी गेले 2 दिवस या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत. आम्हाला सपोर्ट करणारे सर्व साऊंड सिस्टमचे सर्व पदाधिकारी आहेत. खरोखर मी डीजे मास्टर यांना देखील धन्यवाद देणार आहे. साऊंड सिस्टमला खूप चांगल्या पद्धतीनं एक वातावरण मित्रांनो त्यांच्यावर अवलंबून असतं. मग जे माईकच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या डीजेच्या ठेक्यावर असेल, आणि हे देखील उत्तम काम त्यांच्या माध्यमातून झालं. आणि आतापर्यंत जे आमचे चित्रीकरणाचं काम ड्रीम क्रिकेट या माध्यमातून होतोय, अजून एकही कंप्लेंट मात्र या ठिकाणी आले नाहीये, पण त्यांचं देखील काम उत्तम होतंय. अशा पद्धतीनं आम्हाला समालोचनासाठी या ठिकाणी सहकार्य करणारे अर्थात आयोजकच म्हणायला लागेल म्हणजे माजी सर यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपण देखील आजपर्यंत मुरुड तालुक्याची खऱ्या अर्थानं धुरा सांभाळलेली आहे. भविष्यात देखील आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी यायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, आणि त्यासाठी नक्कीच आमच्याकडनं देखील शुभेच्छा आपल्यासाठी असतील. एक चांगलं समालोचन आपण देखील करताय आणि आपला देखील नावलौकिक या मुरुड तालुक्यामध्ये आहे आणि भविष्यात अजून मोठमोठ्या स्पर्धा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून घडाव्या. अनेक आदर्श खेळाडू आपल्या समालोचनाच्या माध्यमातून उदयास यावे. कारण खऱ्या अर्थानं एनर्जी भरण्याचं काम, खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम हे मॅक्झिमम मित्रांनो समालोचनावर अवलंबून असतं. देण्याचं काम हे नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून होत असतं. कारण समालोचक हा देखील मित्रांनो कबड्डी स्पर्धेचा आत्मा असतो. 5-6 असा गुणफलक आहे. रात्र मात्र खूप झालेली आहे, खूप मोठी शांतता मात्र या ठिकाणी सुरू आहे, अर्थात शांतता आहे. आणि अशा त्या शांतता वातावरणामध्ये संकल्प कन्स्ट्रक्शन आणि कैवल्य सेवन स्टार असा सामना मात्र खेळत आहे. या सामन्याचा एक सेकंड स्टेप आता मात्र आपण उपांत्य फेरीतून उपांत्य फेरीमध्ये दाखल झालोय. तदनंतर मात्र अंतिम फेरीमध्ये आपण दाखल होणार आहोत. कबड्डी खेळ गेली अनेक वर्ष खेळतोय. कबड्डी खेळ
या कबड्डी खेळामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपला खेळ पूर्णत्वास नेऊन इथे मात्र या ठिकाणी बसलेले आहेत। या कबड्डी स्पर्धेचे आयोजक नितीन कमाने तसेच त्यांचं मित्रमंडळ आहे। मित्रांनो, नितीन कमाने हे देखील रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डीपटू आहेत। अजून देखील खेळ त्यांचा आम्हाला आठवतो की कोपरारक्षक असेल, चढाई असेल, एक अष्टपैलू खेळ त्यांनी देखील अनेक ठिकाणी केला आणि ज्या ज्या संघामधून त्यांना प्रतिनिधित्व केलं त्या संघाला उंच ठिकाणावर नेऊन सोडलं। असं एक नितीन कमाने आहेत आणि खरोखर एक खूप गाढा अनुभव, एक खूप गाढा खेळ त्यांच्या पाठीशी आहे आणि तेवढं त्यांनी केलं। एक चलाकी कशा पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघावर कशा पद्धतीनं मात करायची, एक आक्रमकतेचा खेळ अनेक ठिकाणी त्यांनी केला। म्हणून आज देखील रायगड जिल्ह्याच्या शिरपेच्या मध्ये खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना मानाचा तुरा रोवला त्यामध्ये नितीन कमाने याचं देखील नाव आहे। हे निश्चित ह्या मुरुड तालुक्यामध्ये नेहमीच नंदा मिसाळ असेल किंवा अजून अनेक खेळाडू आहेत। प्रत्येकाचं नाव घेणं काही या ठिकाणी निश्चितपणे होणार नाहीये, परंतु ज्यानं मुरुड तालुका मात्र कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नक्कीच रायगड जिल्ह्यासमोर ठेवला, रायगड जिल्ह्यामध्ये ठेवला। जरी तालुका छोटा असला तरी कर्तबगारी मात्र मोठी आहे, हे आपण निश्चितपणे आज पाहतोय। सामना थांबतोय तो मध्यंतरासाठी 5-9 अशा गुणफलकामध्ये 9-5-5-9 असा गुणफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय तो मुझेल फायटर्स हा संघ। तर सेमीफायनलचा सामना चालू आहे। मैदानावरती आपण पाहतोय संकल्प कंस्ट्रक्शन वाळवटी वर्सेस कैवल्य 7 स्टार असा सामना मैदानावरती सुरू आहे। प्रीतम कुमरोटकरची चढाई आपण मैदानावरती पाहतोय। 10 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रीतम कुमरोटकर। आता आपण जर स्कोरबोर्ड पाहिला तर 13-6 असा पाहायला मिळतोय, परंतु जो खेळ आम्हाला पाहायचा आहे तो खेळ मात्र मैदानावरती कल्पेश सातामकर चढाई करतोय याच्याकडून नक्कीच अपेक्षित आहे, कारण एक रायगड जिल्ह्यातील नामवंत यादीतील हा खेळाडू आहे
आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर बरीचशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे. दोन्ही संघाकडे जर आपण लक्ष टाकलं तर एका संकल्प कंस्ट्रक्शन या संघाकडे आपण टाकलं तर एका कोपऱ्याकडे नागेश माळी, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दीपेश गिरणेकर. तर कैवल्य सेव्हन स्टार या संघाकडे जर आपण पाहिला तर एका कॉर्नरला कल्पेश सातांकर, एका कॉर्नरला विवांत भंडार असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बदल झाला, थर्रेडचा कॉल झालाय, डोअरडायचा कॉल झालाय रोजित माळीसाठी. अर्थात मित्रांनो, रोजित बद्दल आपल्याला सर्वांनाच आपण जाणतो त्याचा खेळ, कारण कमी वयातील नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये नाव नोंद करणारा हा खेळाडू आहे आपल्या तालुक्यातील. आणि इथे मात्र नक्कीच यशस्वी चढाई करतोय, सुपर राईड करतोय रोजित. आपण पाहिलं तर 16-6 असं आपल्याला पाहायला मिळतं. मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा सेमीफायनलचा दुसरा सामना मित्रांनो मैदानावरती सुरू आहे. आता मात्र उत्सुकता लागली आहे की या चषकावर कोणता संघ आपलं नाव करतोय, कोणता संघ मालक हा फ्रीज आपल्या घरी घेऊन जाणार आहे, याच्यावर मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिला संघ आपल्याला अंतिम सामन्यामध्ये खेळणारा आपल्याला मिळालेला आहे फ्युजर फायटर. आणि फ्युजर फायटर संघासोबत कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, या दोन संघांमधला विजेता संघ कोणता असेल. कारण क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ म्हणजेच खेळ कबड्डी. कारण कोणत्या क्षणाला कोणत्या वेळाला कशा पद्धतीचा खेळ करतील खेळाडू आणि कोणत्या क्षणी खेळाला कलाटणी देतील. कारण एक चढाई ही 1 गुण देखील देऊ शकते आणि 4 गुण देखील देऊ शकते. त्याच्यामुळं हा खेळच असा आहे की ज्याला क्षणाक्षणाला बदलणारा खेळ असं आपण समजतो. मैदानावरती रोजित माळी याची चढाई आपण मैदानावर पाहतोय. कारण संपूर्ण कैवल्य सेव्हन स्टार या संघाची गुरुवारीच्या चढाईवर आहे असा रोजित. संकल्प कंस्ट्रक्शन या संघाकडे आपण जर पाहिलं तर सुपर ऑन आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा स्कोरबोर्ड आपण बघतोय. 17 गुण कैवल्य सेव्हन स्टार, संकल्प कंस्ट्रक्शन 6 गुण असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यासाठी देखील जो संघ एक दाखल झालेला आहे त्यांनी आपल्या तयारीत राहायचंय. कारण जास्त वेळ मिळणार नाही मित्रांनो, बराचसा वेळ आपण पुढे चाललोय. अंतिम सामना संपवून आपल्याला ही स्पर्धा देखील या ठिकाणी संपन्न करायची आहे. कारण जी वेळ आपण अंदाजे लावली होती की इतकी वेळ या स्पर्धेला लागेल, परंतु जवळजवळ त्या स्पर्धेच्या आपण 1 ते 1.5 तास आपण पुढे चाललोय मित्रांनो. त्यामुळे जो संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि जास्त वेळ न घेता अंतिम सामना खेळण्यासाठी तयारी करायची आहे. आज या स्पर्धेत आजच्या या स्पर्धेसाठी आमच्याच विभागातील जे रायगड पोलीस मध्ये कार्यरत आहेत आदरणीय राकेशजी मेहतर सर काही कारणास्तव या ठिकाणी या स्पर्धेला येऊ शकले नाहीत. परंतु आजच्या या स्पर्धेसाठी राकेश मेहतर सर यांच्याकडून 3000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ सदस्य ऋणी आहे. धन्यवाद राकेश मेहतर सर. नक्कीच आपलं मोलाचं योगदान हे अशा प्रकारच्या स्पर्धेला लागत असतं. मिथून भोई ची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. 22-7 असा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय.
धर्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेकरिता अनेक सहकाऱ्यांनी ही स्पर्धा आम्हाला सहकाऱ्यांच्या योगदानामुळं ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या एक एक टप्पा पार केलाय. आता मात्र एक काही क्षण राहिलाय, त्याच्यामध्ये एक सामन्यामध्ये आपल्याला कळणार आहे की या स्पर्धेचा विजेता संघ कोणता ठरतोय. अक्षय वाघमारे चढाई करतोय त्यावेळेला सेमिस्टर संघाच्या प्रश्नामध्ये बदल झाला नितीनसाठी रेडचा. संकल्प कंस्ट्रक्शन संघाचा कर्णधार त्याच्याकडे विश्वले त्याच्यानंतर अंतिम समयासाठी जे दोन संघ खेळणार असतील त्या दोनही संघांना विनंती असणार आहे की आपण लगेचच मैदानावरती यायचं आहे. मुरुड तालुका कबड्डी धर्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आणि या स्पर्धेच्या नियोजनासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण सहकार्य केलं आहे त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. कारण ही स्पर्धेची तयारी करत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाल्या, ज्या व्यक्तींमुळे झाल्या, मग ती आर्थिक स्वरूपात असेल, मैदानाच्या स्वरूपात असेल, आपण स्टेडियम पाहतोय, ही जी माहितीची सुसज्ज व्यवस्था पाहतोय आणि सेमीफायनलचा दुसरा सामना देखील या ठिकाणी संपतोय. डीजे आपण